तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या या व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. तर डायरेक्ट ग्राउंडवर आलो आहे आणि आता मस्तपैकी 134चं टार्गेट चेसिंग. तर चला येत आहेत सगळे हळूहळू करूयात चालू. पहिला बॉल आम्ही फेस करेंगे आज. कल ओपनिंग को गए थे ना 1 ओवर के लिए. तो चलो. ठंड बहुत है आज. थोड़ा वार्म अप कर लेता हूँ पहले. वाइट बॉल. अंपायरचा निर्णय, शेवटचा निर्णय. चला पटकन. 15चा समोर सिद्धू, त्याच्या समोर बॅट्समन स्वतेज. पहिला पहिला भारी. चार बॉल 7. जी म्हणतो ना आपण काटेकोर मॅच ती चालू आहे आता. अरे बाप रे. अरे 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 ये क्या छोड़ा, बैट छोड़ा है, कैच नहीं. तुमने मैच छोड़ा है. बॉल 6 रन. स्वतः स्ट्राइक वर. बघूयात कुछ कमाल कर सकते हैं क्या. जिंकलेले टाय झाली मॅच. पिन बाय दोन्ही साईडने भारी झाला गेम छान झाला. जाऊ दे. भारी नरेश. बॅटिंग नरेश. बॅटिंग केली त्याच्यामुळे आली. कसं खेळून झालंय. मी तर नाश्ता करायला आलोय. आम्ही आता इथे गेलो नाश्ता करायला. मस्त आता रस्सा पापडी घेतली. पोहे नव्हते तेच खाऊन घेतो आता कालचा किस्सा. या भाऊनी तिथे गेला. आम्ही सांगू राहिलो डोसा काय नाही मला रस्सा पापडी काय. त्याला सांगितलं रस्सा पापडी. त्यांनी लिटरली निसता रस्सा त्याच्यात पापडी टाकली आणून दिली. काहीच नाही बरं का. कांदा नाही, काहीच नाही. कांदा नाही, कोथिंबीर शेव नाही. काहीच नाही. पुरा प्लेन रस्सा. असा रस्सा पापडी टाकून दिली. तर आता मस्त नाश्ता भाष्टा करून आलोय घरी. आणि सिम्बा आता जंगलाचा फोन आला मला का सिम्बा तिकडे रोडवर आहे. तो काय इकडे येत नाही, मागं हायवेवर आहे. तर चला त्याला एकदा बघतो कुठं येतो. त्याला सोडलं का मोकळं तो असंच करतो. ते बघा सापडला पा मला. आता बरोबर येईल गाडी मागं. त्याला बांधूनच टाकतो आता. रोडवर हिंडा तो गाड्या चालू राहतात, कळत नाही काही नाही. किती जोरात पळ राहतात लगेच. आता आवरलंय माझं मस्त एकदम फ्रेश झालोय टकाटक एकदम. आणि फॅक्टरीत आता सिमेंट नाही आहे. तिकडं 3-4 गोण आहे, त्यांनी काम चालू केलंय. तर आपली गाडी घेणार आहे आज. तर तरी पण आत्ताचं प्रोडक्शनसाठी नाही आहे. तर मी आता गावात चाललोय. काही पेमेंट काढून 35 गोण्या बोलून घेतो. बाकी बघू जसं लागेल तसं. तर आता आयशर मला थोडी मागं लावून द्यायची. मोहित भाईला अडचण येते इथं माल लावायला ना. आता गाडी लावून दिली इथं बॅक साईडला. तर चला आता निघतो मी पटकन. कारण ते काम चालू केलं आहे त्यांनी. सिमेंट लवकर आलं पाहिजे. तर चला आता सिमेंटची ऑर्डर दिली इथं. 50 गोण्या सांगितल्या. तसं आज आपली येणार आहे, पण मग जर थोडी मागं पुढे झाली तर 35च्या ऐवजी 50 सांगितलं. म्हणजे काय टेन्शन नाही. थोडासा बिस्किट टाईप ना. नाही हे काय ब्राऊन शेड काय करून मग काय असं हे काम होऊन जायचं. मला कसं करायचं होतं माहितीये का. प्लॉट सारखं करायचं होतं. हे आता एवढं भांगड झालेलं होतं त्याला. आता तुम्ही मला सांगता 10 वर्ष काय 15 वर्ष एक ठिकाणी ठेवलं का टेन्शनच नाही. नाही आता तुम्ही हेले टाकाटक केलं. फक्त बॅट द्या मला आता टाकाटक करून. बॅट तुम्हाला आहे ना मी ना हे आणून देतो. हे बघ
ही बॅट आहे ना हम्म. तुझी आता फुगलेली इथं थोडा रंदा मारला ना. नाही ही फुगलेली नाहीये, तो स्ट्रोकच तसा आहे तिचा. हा नाही पण सांगतो याला थोडासा अजून खटा केला ना हम्म. तर कट बी नाही जात असं. आता आहे ना हिला असं राहू द्या, फक्त आहे ना मी तुम्हाला कटिंगद्वारा आणून देतो. हँडल लावा हा. आणि 1 आणि 2 हम्म. असं 2 ठिकाणी याला हा कटिंगद्वारा मारून द्या फक्त. चला आता आलो इथं ऑफिसवर आणि येताना मला ज्यूस आणलं होतं. तर म्हटलं आज काही आता खाणार नाही कारण लय बाहेरचं खाऊन झालं दुपारी, मग मी काहीच खाणार नाही. आता संध्याकाळी मम्मी आली का मग तिलाच काहीतरी मस्त बनवायला लावल. तर हे ज्यूस मी शुगर फ्री आणलं होतं आणि घरी येऊन याच्यात मग मी जी साखर मागवली ऑनलाईन शुगर तर ती टाकली. तर एकदम मस्त लागतंय ते पण, एकदम मस्त. पंप पूर्ण जातो का खाली? तेवढं एक ताण वाचलं, सांडलोण नाही होत जास्त. तर चला आता आत्ताचं थोडं शेड्यूल थोडं बिझी होतं, कंटिन्यू कस्टमर्स चालू होते म्हणून मी काय व्हिडिओ काढला नाही कंटिन्यू, कारण काही ना काही चालूच होतं ऑफिसमध्ये. तर आता 3 वाजले, तर अजून भांडे धुवायचे बाकी आहे माझे कालचे. आता थोडी भूक लागली आहे. तर हे बघा आता पनीर होतं उरलेलं परवाचं, तर आता याचंच काहीतरी पीस करून यालाच मसाला लावून असंच नुसतं फ्राय खाऊन घेतो. इसमें डन हो जाएगा. हेल्दी पण ऑप्शन आहे मस्त. आज नुसते बॅक टू बॅक कस्टमर चालूच आहे. ते पनीर बनवायला घेतलं तर लगेच कस्टमर आली. तर अंकलला सांगितलं आता 2-5 मिनटं मला काय बोलू नका, काय असेल ते करून घ्या, फक्त आता बनवून घेतो. तर हे बघा असं काही पनीर मॅरिनेट करून मी टाकलं आहे फ्राय व्हायला. काही नाही, फक्त मसाला मीठ आणि थोडं दही घेतलं बस तेवढंच. आता मस्त तूप टाकून फ्राय करायला ठेवलं आहे. हे बघा हे असं काही प्लेटर आहे. हे पनीर आत्ता मी फ्राय केलं मस्त, आणि हे जे माझे स्नॅक्स उरलेले होते तर ते काही घेतले त्याचसोबत. त्याच्यात माझं डन होऊन जाईल मस्त एकदम. आता खाऊन झालं आणि मस्त आता दही खातोय, तर मस्त त्याच्यात 30 साखर टाकून एकदम टाक. जायचं आपलं सोमवारपासून पेंडिंग आहे ना? सांगा तर सोमवारपासून 12 तारखेपासून 1 नंबर 5 15 तारखेपासून 12 पासून 12 3 नंबर 16 15 तारीख 1 नंबर 30 2 नंबर 10 8 1 नंबर 20 2 नंबर 15 3 नंबर 4 4 नंबर 2 7 नंबर 2. 3 दिवस काम चालू. तर आता पप्पा ते आले नाशिकवरून, लगेच उड्या मारायला लागलं त्यांना पाहून. काय ट्रॅक्टर निघाला व्यवस्थित? ट्रॅक्टर पण निघाला, फिटिंग व्यवस्थित झाली, सर खुश झाले, फोटो काढले. फोटो काढले. जंगली दादाकडे हे टाकून देतील तुम्हाला. आता साईटवर पाणी मारायचं आहे पहिले, जंगली आले लगेच टँकर जोडू, कारण काल पाणी नाही आहे ना, आज तर पाणीच नाही आहे. टँकर जोडू ट्रॅक्टरला, दोघं जण जाऊ. तो ट्रॅक्टर चालवून मी नळी पकडन, करा पाणी मारून घेतो. मारून घ्या बरं का, खरंच आज नका सोडू. चला आता मी आणि शुभम एक साईटवर चाललो आहे, तर तो आला होता काम करून सगळं. तर आता पुढच्या कामाची लिंक लावतोय. तर एक इथंच गावातच आहे आपलं, तर जाऊन बघून येतो आम्ही. बाकी आता थंडी वाढली आज म्हणून जॅकेट घातलं. 2 दिवस काहीच थंडी नव्हती ना, आज आमच्यात बाप खाला. आम्हाला जर तुम्हाला वाटलं की 1000च द्यायचे तर 1000च द्या म्हणे, म्हणजे मी काम पाहणे आम्ही 1500 रुपये ठरवतोय आणि खरंच लेवलचं काम तसं राहतं त्यांचं. शिवाय हे मटेरियल उचलून भरून पण देतील ते. थोडं म्हणजे गाडी चढवायसाठी नाही का ते हे होतं, ब्रेकर आणला, ते ब्रेकर कमीत कमी त्यांना 1.5 तास लागला ते फोडण्यासाठी. हात अक्का सुजून गेला होता एका जणाचा. ते ब्रेकर काही हाल गेलाच नाही. ठीक आहे ना, जंगलीलाच सांगावं लागेल, पण त्याच्याकडून ब्रेकर नाही चालवायला लागणार असं. त्याला एक जोडी देऊन ये, काम करून घे. आमच्या शफीक काका ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तर ते साईडचं काम करून आम्ही आता त्यांना भेटायला गेलो होतो. तर त्यांना भेटलो, आता एकदम टाकाटाक आहे तसे, पण मग थोडे नरम होतेच. तर 2 नारळ घेऊन चाललो इथून. नारळ पाणी पिल्याने कसं थोडं तब्येत बरी राहते. थोडं त्याच्यात बरेचसेच काही घटक असतात ज्याच्याने आपल्याला थोडं जे म्हणतो एनर्जी ड्रिंक आहे ना, नॅचरल एनर्जी ड्रिंक असतं सोप्या भाषेत, तर ते घेऊन चाललो आहे. तर ते पिऊन थोडं बरं वाटेल त्यांना.
तर आज ते नव्हते. काय असतं टीम वर्क असतं सगळं. ते नव्हते तर इतकी गडबड झाली सगळी. एवढे आजारी पडले. पण आज लई तकतक झाली आमची बरं का. कंटिन्यू कस्टमर चालू होते. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू खायला सुद्धा वेळ नाही भेटला आज. म्हणजे अंकल तिकडे गेले का अंकल लगेच इकडं. हे नेहमी फोन करणार होतो. आत्ता कुठं घर असं घरासारखं वाटतंय. तो अगरबत्तीचा सुगंध मस्त नाही का प्रॉपर. काय चुका झाल्या होत्या बोल. 100% काय झालं सांग. भांडे धुवून ठेवले. अजून बऱ्यापैकी साफसूफ ठेवलं होतं घर. मग का बरं चिडलेली मग? काय चिडेल नाही मी. बोलत नाही म्हणजे चिडलेली. शांत बसले. तू बोलत नाही म्हणजे काहीतरी काम राहिलंय माझ्याकडून. भांडे धुतले सगळं केलंय. तर आता हे बघा ट्रॅक्टर घेऊन आलो इथं. चांगल्या कुठं गेलाय काय माहित नाही. तर मी आणि शुभमच आलो घेऊन आता इथं पाणी मारायला. काय पुरली नळी चांगला फरार झालाय ना. गावात गेला तो लावर फोन केला मा फोन. तो आता फोनच उचलणार नाही आपल्या दोघांचा बी. हा ना त्याला कळत त्याला काय टाक्या बिक्या नाही टाकायचे. भलते टाक्या टाकायचे त्याला. नाही तर तो दवाखाना कधी सिरियस नाही घेत तो. तुला म्हटलं गुटखा नको खात जो माझ्यासमोर. नाही आता तुम्ही नव्हते ना. मला वाटलं आपलं काही काम नाही का. शेवटचा बरं का. लास्ट टाइम फायनल. हे बघा सिंबा पण कसा मागे येतो. तर हे बघा आता शुभन मी मस्त हरभरे खातोय. इथंच ते नरेशनी मस्त वावरात हरभरा लावलाय. तर एक तोडला तिथून खातोय आता. मस्त लागतंय. मस्त म्हणजे क्वालिटी क्वालिटी अँड क्वांटिटी यावंच लागतं. नरेशच्या वावरात यावंच लागतं. तर चला आता पाणी मारून झालं एकदम टाकाटक. आजचे कामं होतात या ठिकाणी एंड. तर आज पायपात आहे ना एका कारागिराला इथं लागलो दाताला. तर ते डायरेक्ट त्यांना दवाखान्यात घेऊन गेले होते. तर इथं काही स्टिचेस पडले त्यांना. त्यांचाच फोन आला होता. आत्ता ते कोपऱ्यावर घेऊन गेले त्यांना. तर त्यांना थोडे काही पैसे टाकले कारण दवाखाना म्हटलं का जास्त आणि खूप खर्च आला. ते स्टिचेस बिचेस उघड असतं. डायरेक्ट तोंडाला लागलं ते. 2 दात तर डायरेक्ट क्रॅक आहे. ठीक आहे कामांमध्ये या गोष्टी होत राहतात छोट्या मोठ्या पण काळजी घेतली पाहिजे. तर चला आता आजच्या दिवसाला करूयात एंड. मम्मीने ते आले थोडं बरं वाटतंय भारी वाटतं. नाही तर तसं तर बोर होतं खूप. एकटं राहायची जास्त सवय पण नाही मला. खूप बोर होतं. तर चला आजचे कामं झाले टाकाटाक एंड. आजच्या ब्लॉगला करूया इथंच. टाटा बाय बाय. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात उद्या. तर हे बघा आता हा शर्ट आणला मम्मीने नाशिकवरून. म्हणजे मम्मीने नाही आणला दादानी घेतला मला पॉवर लुकमधून. मस्त दिसतोय काहीतरी अँटिक फॅन्टिक. आता याला असं कुठं फिरायला गेलो का मग घालेल. मस्त अरे मम्मी. थँक यू सो मच माय ब्रदर.